झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दलानं प्रत्येक वेळी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। अत्याधुनिक सैन्य सामुग्री नसतानाही 1971च्या युद्धात भारतीय हवाई दलानं अतुलनीय कामगिरी बजावली होती। त्यामुळेच आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतीय हवाई दलाची दखल घ्यावी लागली होती। भारतीय हवाई दल आज मोठ्या अभिमानानं 81व्या वर्षात पदार्पण करतंय। हवाई सीमा बद्ध करताना संपूर्ण देशावर आकाशातून करडी नजर ठेवणाऱ्या हवाई दलाचा इतिहास हा वैभवशाली आहे। पहिले हवाई सेना अध्यक्ष सुब्रतो मुखर्जी यांनी घालून दिलेल्या करड्या शिस्तीचा आणि वैभवशाली शौर्य गाथेचा इतिहास त्या सुरुवातीची आठवण करून देतोय। रॉयल इंडियन एअरफोर्सेस होते, म्हणजे जेव्हा स्थापना झाली तेव्हा रॉयल एअरफोर्स होता, त्यानंतर त्याला रॉयल इंडियन एअरफोर्स म्हणण्यात आलं आणि स्वातंत्र्यानंतर तो इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय वायुसेना असं नामाभिधान झालं। तर त्यानंतर पहिले आपले वायुसेनाध्यक्ष जे होते ते एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी, तिथून आपल्या भारतीय वायुसेनाध्यक्षांची परंपरा सुरू झाली। आकांक्षापूर्ती गगन ठेंगणं या दिमागदार ओळी महाराष्ट्र नेहमी शौर्यानं गात असतो, पण भारतीय हवाई सेनेतील महाराष्ट्राची कामगिरीही याच लौकिकाला साजेशी अशीच राहिलेली आहे। पायदळ नौदलाबरोबरच महाराष्ट्रातल्या जिगरबाज जवानांनी आभाळातही आपला मराठी बाणा दाखवलाय। आणि आपले मराठी माणसं म्हणायची तर एअर चीफ मार्शल मुळगावकर जे निवृत्त होऊन सध्या पुण्याला आहेत, एअर चीफ मार्शल लक्ष्मण माधव कात्रे जे आता नाहीत, एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस जे दिल्लीजवळ गुडगावला आहेत, आणि नुकतेच निवृत्त झालेले एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक हेही दिल्लीतच आहेत। ही आपली मंडळी आणि अनेक उत्तम वायुसेनाध्यक्ष झालेत। त्यापैकी आपल्याला माहीत असलेले म्हणजे एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ जे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर पण होते, आणि असे अनेक अत्यंत चांगली मंडळी, उत्कृष्ट मंडळी, प्रोफेशनल मंडळी ही वायुसेनाध्यक्ष राहिलेली आहेत। भारतीय हवाई सेनेचं स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शन झालं ते 1962च्या युद्धात। आपला शेजारी असणाऱ्या चीननं गाफील असताना भारताला जेरबंद करण्याचा डाव रचला होता, पण कुशल हवाई सेनेच्या जिगरबाज जवानांच्या चोख प्रत्युत्तरामुळे चीनला नाकी 9 आले। आपल्या सेनांचं वैशिष्ट्य हे आहे की अत्यंत आधुनिक शस्त्र किंवा उपकरणं नसतानाही, 65च्या युद्धाची गोष्ट सांगतोय, अत्यंत आधुनिक विमानं नसतानाही आपल्या वैमानिकांनी आणि तंत्रज्ञ अधिकाऱ्यांनी उपलब्ध विमानांचा आणि उपकरणांचा, शस्त्रांचा उपयोग करून ते युद्ध ते अत्यंत सक्षमपणे लढले। क्रियासिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे संस्कृत मधलं सुभाषित आहे, ते सेनांनी सिद्ध केलेलं आहे। चीनच्या युद्धानंतर सारं काही आलबेल असताना भारताच्या दुसऱ्या शेजारी असणाऱ्या त्यावेळीच्या पूर्व पाकिस्तानानं भारताविरुद्ध युद्धाचा पवित्रा घेतला होता, पण त्यावेळी हवाई दलानं आपल्या शौर्याची चुणूक दाखवली। मिग लेकर के जांबाज चले, गोली से भरी पखवाज चले, हर तरफ यही आवाज चले, दुश्मन के ऊपर राज चले, दुश्मन के दुष्ट इरादों को ढाका में कुचल डाला हमने, एशिया दक्खन पूरब का आकाश बदल डाला हमने। वायुसेनांच्या इतिहासात, फक्त भारतीय वायुसेनेच्या नाही, जगातील सर्व वायुसेनांच्या इतिहासात ही एक अद्वितीय घटना होती की फक्त 1.5 दिवसांमध्ये आपण त्यांच्या आकाशावर सार्वभौमत्व प्रस्थापित केलं होतं। यानंतर भारताला खऱ्या अर्थानं आपली शस्त्र परजावी लागली ती 1999 साली। पाकिस्ताननं कारगिल प्रांताला विळखा घालत भारताविरुद्ध युद्ध पुकारलं, पण त्यावेळी अतिशय भौगोलिक आणि खडतर अशा भागात हवाई सेनेच्या चोख कामगिरीनं भारतानं आपला विजयी तिरंगा फडकवला। भारतीय हवाई दलाच्या या अतिशय जिगरबाज कामगिरीमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला हवाई दलाचा सार्थ अभिमान वाटतोय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।